श्री शिवाय नमस्तुभ्यम. उद्याचा अतिशय पवित्र दिवस, जेव्हा अधिक महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये एकादशी येते, त्या एकादशीला पद्मिनी एकादशी म्हणून ओळखण्यात येते. ह्या एकादशीची कथा अशी आहे की महिष्मती नगरामध्ये कार्तवीर्य राजा हा राज्य करत होता. सगळं वैभव त्याला होतं, भरपूर राण्या त्याला होत्या, पण तो निसंतान होता म्हणून तो खूप दुःखी होता. प्रजा पण दुःखी होती, कारण राज्याला कोणी वारस नव्हता. तर त्यावेळेस राजाने संन्यास घेतला आणि मग तो तपश्चर्येसाठी निघून गेला. त्यावेळेस त्याचीच पत्नी, जिचं नाव होतं राणी पद्मिनी, हिने गौतम ऋषींच्या सल्ल्यानुसार अधिक मासामध्ये शुक्ल पक्षामध्ये एकादशीला व्रत केले आणि तपश्चर्या केली. ह्या व्रतावर संतुष्ट होऊन श्री विष्णू तिला प्रसन्न झाले आणि त्यांनी वर मागण्यास सांगितले. त्यावेळेस ती म्हटली की मला तुम्ही संतान द्या. तर त्यावेळेस भगवंत तथास्तु म्हटले आणि ते म्हटले की तुला थोर पराक्रमी असा पुत्र होईल आणि जो अमर पण असेल. तर त्यावेळेस कार्तवीर्य राजा याला पुढे मुलगा झाला. त्याचं नाव होतं कार्तवीर्य अर्जुन. हा थोर पराक्रमी मुलगा होता, ज्याने देवांना पण जिंकून घेतलं होतं. साक्षात श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला सांगितले की जो कोणी पद्मिनी एकादशी याचे व्रत करेल किंवा कथा जरी ऐकेल तरी त्याची विविध पापांपासून मुक्ती होईल आणि मोक्ष प्राप्ती त्याला होईल. तर अतिशय पुण्यदायी असलेले एकादशीचे होय व्रत, आणि त्यात अधिक महिन्यात येणारी ही एकादशी. रेकी साधकांनी काय करायचे, जास्तीत जास्त आपलं अग्नितत्व सक्षम करण्यासाठी ज्यांना व्रत करता येत असेल, उपवास करता येत असेल, त्यांनी उपवास करा. उपवासाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. जे हे व्रत करत नाहीत त्यांनी आपल्या आहारामध्ये तांदूळ नका घेऊ. आणि त्याचबरोबर रेकी साधकांनी जास्तीत जास्त बीजमंत्रांचं उच्चारण करायचं आहे. उद्या ब्रह्ममुहूर्त 4:30 वाजता आपण रेकीची साधना, लाईव्ह रेकी सेशन असेल यूट्यूबवर, ते तुम्ही अटेंड करू शकता. त्याद्वारे भगवंताची कृपा आपल्यावर होतेच. बीजमंत्रांद्वारे अग्नितत्व आपण उद्या सक्षम करूया आणि त्या विष्णू तत्वाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. मणिपूर चक्र, ज्याचा अग्नितत्वाशी संबंध आहे, आणि ह्या अग्नितत्वाचे बीजमंत्र आहेत ओम रम डम ढम नम तम थम दम धम नम पम फम. ओम नमो भगवते.